राहते मुंबईला. असंच थोडं शूटचं आहे आणि फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांना पण भेटायचं आहे. म्हणजे सगळंच जातं मुंबई स्टेशनला भेटून सगळं बघू. थोडं शूट वगैरेचं पण आणि फ्रेंडशिप डेचं काही नवीन करता आलं तर ते ट्राय करूया. बस पाऊस थांबायला पाहिजे. आणि आज फ्रेंडशिप डे म्हणून आपली फ्रेंडशिप डे. खरंच मी माझे जुने फ्रेंड्स वगैरे आहे, स्कूल फ्रेंड्स, कॉलेजचे, ज्या कॉलेजला होती, हॉस्टेलचे, मी सगळ्यांना खूप जास्त मिस करते. आणि मी पोचली मुंबईला. मी कालच मेजर मूवी बघितली आणि मला खूप खराब वाटलं. म्हणजे मी खूप इमोशनल झाली. मला खूप साऱ्या गोष्टी आठवल्या आणि मला अक्षरशः जेवणसुद्धा नाही गेलं, झोपसुद्धा नाही लागली ते मेजर मूवी बघून. तेच 26/11चं आणि इथे स्टेशनला आल्याबरोबरच ते आठवतं मला. आणि ना म्हणजे खूपच गोष्टी आहे म्हणून असं इमोशनल होऊन जाते आणि खूप गोष्टी आठवतात जुन्या झालेल्या. बघू आता इकडे छान सगळं मस्त मुंबईचा तर थांबलेलो आम्ही. माझ्या फ्रेंड्सचं त्यांचं फोटोशूट वगैरे चालू आहे आणि बघू पुढं. आता मला चेंज पण करायचं आणि पुढं शूटसाठी पण जायचं आहे. आणि आज मी खूप जास्त मला खूप कसं तरी वाटतं. मी जुने फोटोज वगैरे बघितले ना आणि स्टेटस वगैरे बघत आहे माझे स्कूल फ्रेंड वगैरे त्यांनी ठेवलेलं आहे. खरं वाटतं म्हणजे मिस करते मी सगळ्यांना. हॅलो. तर खूप फिरून झालं आहे, खाणं पिणं पण झालं आहे आणि ना सो गाईज माझा जो शूटचा प्लॅन होता तो कॅन्सल झालेला आहे. आणि म्हणजे खूप सारं हे प्लॅनिंग होती माझी की असं असं शूट करायचं आहे म्हणून. तर सगळं काही कॅन्सल झालेलं आहे या फ्रेंड्समुळे आणि पावसामुळे. पण माझी खूप चिडचिड होत आहे, खूप जास्त चिडचिड होत आहे आणि म्हणून मला खूप घाण वाटतं आहे. मग मी लवकरच प्लॅन करणार आहे परत आणि शूटला येणार आहे. बाकी खूप जास्त खराब पण वाटतं आहे यार. माझा पूर्ण दिवस गेला कारण मला असं एक एक दिवस ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला शूट करायचं असतं, मला नवीन नवीन पोस्ट करायच्या असतात, माझं अकाउंट ग्रो करायला पाहिजे, या गोष्टीसाठी माझं लक्ष असतं. आणि म्हणजे अशा प्रकारे खूप साऱ्या गोष्टी असतात. मला माझ्या कामाकडे लक्ष द्यायला खूप जास्त आवडतं. असं रिकामं टाईमपास किंवा हा हे अजिबात आवडत नाही. पण ठीक आहे आज झालं आहे तर मी पण हे करून घेतलं की ठीक आहे फिरलो वगैरे. माझं शूट पण नाही झालं आणि बाकी पण गोष्टी त्या गोष्टींमुळे वाटतं. बघू. हे माझं आवडतं ठिकाण. मला इथं बसायला खूप जास्त आवडतं. सो आता जातो आम्ही गेटवेला. माझं शूटचं काम म्हणजे खूप झालं नाही आहे बाकीचं. मला जे शूट करायचं होतं कालाघोडाला कारण पाऊस खूप सुरू होता आणि त्याच्यामुळं पण माझे कामं झाले नाही आहे. बाकी कॅमेरा पण माझं साथ देत नाही आहे आज. आणि हे माझे फ्रेंड्स आहेत तिघं स्कॅमर खूप मोठेवाले आणि त्यांच्या शेतानी दिमागमध्ये खूप काही चालू असतं. असं फालतूपणा करत असतात. यांना काय बोलायचं असतं, कोणत्या टॉपिक घेऊन येता वगैरे, उगाच त्यांच्या बिझनेसच्या गोष्टी वगैरे. अरे बाहेर आलो आहे ना, बाकी कामाचं बघायचं ना. आणि मग बाकी मला कालाघोडाला शूट करायचं होतं, तो प्लॅन कॅन्सल झालेला आहे त्यांच्यामुळे. सो आणि आज फ्रेंडशिप डे पण आहे तर काहीच नाही, बस फालतूपणा चाललेला आहे. माझा मूड ऑफ झालेला आहे या गोष्टीमुळे खूप जास्त. अक्कलच नाही आहे ना थोडी पण यांना. मी शिकवते, मीच घेऊन जाते त्यांना सगळीकडे. टीचरांनी शिकवलं नाही का तुमच्या?
तुमच्या टीचर्स लोकांनी शिकवलं नाही का थोडंसं सेन्स नाही का तुम्हाला? और ओडिशा वाले भैया, हेलो एवरीवन। आपके फ्रेंड को कुछ मैसेज देना चाहते हो? अच्छा कर रहा है, मेहनत कर रहा है, रिजल्ट नहीं आ रहा वो अलग बात है। अरे मगर ये वाला ठीक है। नहीं, वो ओडिशा वाला। ओडिशा वाले कोई फ्रेंड है, उनको कुछ मैसेज मैसेज देना है क्या? आर्यन को वीडियो भेजेंगे बस। आर्यन को एंड एवरी गाइस, आई एम हियर। आर्यन भाई गालियाँ देते हैं तो कोई तुम लोगों का हो जाएगा, टेंशन मत लो, मैं हूँ, टेंशन नहीं लेने का। डन, एंजॉय, चिल। कब हो जाएंगे मेरे भाई? ओके। प्रज्वल और को मुंबई में कितने फ्रेंड्स बने? प्रज्वल भाई को बोले ये भाई 10-15 जन। हाँ भाऊ 10-15 बोला ओके, बोला बोला देखते हैं आगे। अच्छा खूप सारं फिरून झालं आमचं. त्याच्यानंतर आता निघतो आम्ही घरी. खूप लेट पण झाला, लेट नाही, आमचा एक फ्रेंड आला आहे पुण्यावरून, पुष्पक, त्याला जायचं आहे म्हणून. सो निघू आता. मी आली आता कालाघोडाला. टाइमपासून फिरतो आम्ही, पण काय दिसत नाही आहे आता पुढचं. त्याच्यानंतर हां, इथे फोटोशूटसाठी खूप छान जागा आहे. म्हणजे रात्री तर खूप छान शूट होऊ शकतो, दिवसाला पण मला रात्री पण छान वाटतं आहे. असं आमचा पण प्लॅन होता पण कॅन्सल झालेला आहे. नेक्स्ट टाइम येऊ लवकर शूटला, बघू आता. हो, तर मी आली आता वडाळा स्टेशनला. माझे फ्रेंड्स पण गेले, छान वाटलं भेटून सगळ्यांना. आणि काही गोष्टी पण झाल्या, मी त्यांना शेअर केला की आता असं असं होतं. मुंबई ड्रीम्सच्या मागे धावतं आहे नुसतं, कधी पूर्ण होणार ते माहीत नाही. बस त्यांनी पण खूप गोष्टी समजवल्या की तू इथपर्यंत आली वगैरे, तुझं ड्रीम्स होतं मग तू करते आहे ना पूर्ण वगैरे, असं म्हणून खूप गोष्टी झाल्या. आणि आता मी जाते हॉस्टेलला, रॅपिडो केली आहे बघू आता. फायनली पोहोचली मी हॉस्टेलला. छान झाला आजचा दिवस पण. बाकी खूप फिरलो, काही कामं झाले नाही आमचे काही कारणामुळं, पावसामुळे पण. लवकरच ते पण शूट करणार. बघू आता पुढच्या शूटची प्लॅनिंग वगैरे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि नवीन असणार चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. बाय बाय.